शुभ दुपार सर्वांना. तर चला म्हणजे आज करायचा लिंबाचा चहा, कारण सकाळी दूध जे ना माझ्या हाताने सगळं आटून गेले आणि दूधच नव्हतं. आता 4ची टायमिंग झाली, चहा पिलं नाही ना तर बिलकुल करमत नाही. तर मी 2 लिंबाची पानं तोडायला गेले तर त्याच्यासोबत मला भेटलं आहे बघा हे लिंबू. आणि तुम्ही लिंबू बघू शकता. ह्याला बघितलं तुम्ही रेश कशी आहे ती ह्या लिंबाला. जसं आपण पेनाने नाही तर पेन्सिलनं रेश काढतो ना, सेम तशीच रेश आहे. पळून पण दाखवते हे बघा. ना पेनाची ना पेन्सिलनं कशानंच पाडलेलं नाही. एकदम की नाही त्याची तेलाच अशी रेषनं उमटून आली. जसं की नाही आपण लिंबू राहते ना, असं पहिल्या धारीचं लिंबू म्हणतात बघा. तर त्याला वरून अशी शीर असती, तर ते लिंबू की नाही तवाच ओळखू येते. पण ह्याला शीर नाही, काय नाही, एकदम असं की नाही पेन्सिलनं कोरल्यावानी पेनाने कोरल्यावानी एकदम अशी पूर्ण अर्ध्या लिंबामधून एकदम सेंटरमधून ह्याला रेष आहे. म्हणतात ना नारळाची करणी, निसर्गाची करणी आणि नारळात पाणी. तसं बघितलं कशी आहे निसर्गाची करणी. आणि हे असं लिंबू खूप लोकांना कामाला येतं म्हणे. आता कशाला येते काय नाही मला माहीत नाही. कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. तर तुम्ही असं लिंबू पाहिले आहे का कधी, काय नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे पहिल्यांदाच असं लिंबू आपल्या झाडाला आले. बघू शकताय कशी रेष आहे त्याची. त्यालाच रेष जी आहे की नाही एकदम अशी तयार झालेली. बघितलं असलं तर नक्की कमेंट करून सांगा.